नमस्कार. विद्या विनयने शोभते. श्री वडजाईदेवी शैक्षणिक ट्रस्ट संचलित श्री वडजाईदेवी आदर्श विद्यालय पाटखळ, तालुका जिल्हा सातारा. आज 2 ऑगस्ट रोजी विद्यालयाचा 36वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने संपन्न होत आहे. विद्यालयातील सर्व विद्यार्थी गेली 2 दिवस परिसर स्वच्छता, वर्ग स्वच्छता, वर्ग सुशोभीकरण, रांगोळी, पताका तोरणे बांधून, फुलांची आरस करून मोठ्या आनंदाने वर्धापन दिन साजरा केला. वर्धापन दिनाची तयारी करत आहे. हंसवाहिनी सरस्वतीच्या पदकमली रमते, माझे मन पावन होते, माझे मन पावन होते. हंसवाहिनी सरस्वतीच्या पदकमली रमते, माझे मन पावन होते, माझे मन पावन होते. वीणा हाती मंजूर वादन, श्वेत कमलने मंगल आसन, राजहंस तव राजसवाहन, घे वंदन माते, माझे मन पावन होते, माझे मन पावन होते. हंसवाहिनी सरस्वतीच्या पदकमली रमते, माझे मन पावन होते, माझे मन पावन होते. मूर्ती साजरी नयन मनोहर, धवल वस्त्र किती शोभे सुंदर, चंद्रहिलासे उदात अंबर, भारावून जाते, माझे मन पावन होते, माझे मन पावन होते. हंसवाहिनी सरस्वतीच्या पदकमली रमते, माझे मन पावन होते, माझे मन पावन होते. ए श्रेया, ये इकडे जरा एक फोटो घेऊ. पूर्णत्व देताना शिंदे साहेबांनी स्वप्न बघितलं आणि ते जागेपणी बघितलेलं स्वप्न सत्यामध्ये उतरलं. आता स्वप्न कुठलं, ज्याच्यामध्ये ज्या वास्तूमध्ये तुम्ही आणि ह्याच्या कितीतरी पिढ्या काय केलेल्या आहेत, शिकून गेलेल्या आहेत, बरोबर ना. आणि या पाटखळच्या मुला मुलींच्या आयुष्यामध्ये एक सोनेरी पहाट घेऊन आलं आणि त्या सर्वांचे आयुष्य उजळून निघाले. आणि त्या विद्यार्थ्यांच्या बरोबर आमची सुद्धा आयुष्य उजळून निघालेली आहेत साहेब. त्यामुळे व्यासपीठावरील मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी मी आमचे मार्गदर्शक मुख्याध्यापक मान्य शिबे सरांना त्यांचं स्वागत करण्याची विनंती करते. नमस्कार. श्री वडजाईदेवी शैक्षणिक ट्रस्ट संचलित श्री वडजाईदेवी आदर्श विद्यालय पाटखळ, तालुका जिल्हा सातारा. आज आपल्या विद्यालयामध्ये 36वा वर्धापन दिन आपण मोठ्या उत्साहात साजरी करत आहोत. हा वर्धापन दिवस किंवा वाढदिवस जो आहे तो साजरी करण्याच्या पाठीमागचा उद्देश आहे की पाठीमागून जर 35-36 वर्षापूर्वी जर आपण वळून जर बघितलं, त्यावेळीची जर ती परिस्थिती जर बघितली, प्रतिकूल परिस्थितीमध्ये या विद्यालयाची स्थापना झाली आणि हे विद्यालय आज भरभराटीला आलेलं आहे. आजूबाजूच्या गावामध्ये देखील या ठिकाणी आपल्या शाळेचा नावलौकिक घेतला जात असतो. आणि तुम्हाला समजावं की माझ्या शाळेचा वाढदिवस आज आहे, मी माझ्या शाळेसाठी काही ना काहीतरी करेन, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपण हा वर्धापन दिन या ठिकाणी उत्साहात साजरी करतो. म्हणूनच तुम्ही गेली 2 दिवस लगबगीनं सगळी कामं करत आहात. मग त्याच्यामध्ये वर्ग सजावट असेल, तुमचं परिसर स्वच्छता असेल, तुमची सगळी रांगोळी असेल किंवा अन्य बाबी असतील, भाषण असेल, गाणं असेल, अन्य काय असेल, शाळेच्या बद्दलचं तुम्हाला
जे प्रेम आहे ते प्रेम तुम्ही त्या ठिकाणी व्यक्त करत आहात आणि मोठ्या उत्साहात या ठिकाणी इथं उपस्थित राहिलेलो आहोत आपण. आणि आम्हाला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की आज आपण 36वा या ठिकाणी वर्धापन दिन साजरा करत आहोत आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर असलेले आपल्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय पांडुरंग शिंदे साहेब, त्याचबरोबर विश्वस्त आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय संजय शिंदे साहेब, त्याचबरोबर विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, या सर्व आणि तुम्ही सर्व विद्यार्थी, या सर्वांचं मी पुन्हा एकदा या वर्धापन दिनाच्या निमित्ताने स्वागत करतो आणि तुम्हाला या ठिकाणी वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला लाभलेले जे प्रमुख पाहुणे आहेत ते आपल्या संस्थेचे अध्यक्ष आहेत, आमचे आदर्श आहेत, आमच्यासाठी देखील आदर्श आहेत, तुमच्यासाठी देखील एक आदर्श आहेत. आम्ही जे जे काम हातामध्ये घेत असतो ते काम घेत असताना शिंदे साहेब आपल्याला काय म्हणतील किंवा शिंदे साहेब आपल्याला काय दिशा देतील हा पहिला आम्ही डोळ्यासमोर विचार करतो, मगच ते काम हातामध्ये घेत असतो. कारण का आमची जडणघडण ज्यांनी केलेली आहे, गेली 30 वर्ष 28-30 वर्ष काम केलेले आम्ही सगळे इथं शिक्षक आहोत. 30 वर्षापासून आम्ही साहेबांना बघत आलेलो आहे आणि ते आमचे खरे रोल मॉडेल आहेत, ते एक आमचे आदर्श आहेत आणि आपल्या विद्यालयाचं नाव देखील आदर्श आहे. हा दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून साहेबांनी हे नाव आदर्श म्हणून ठेवलेलं आहे आणि साहेबांनी आपला अमूल्य असा वेळ आज देखील आपल्यासाठी दिलेला आहे. त्यांचं स्वागत या ठिकाणी आपल्या विद्यालयाच्याकडून होत आहे. मी शेडगे मॅडमना विनंती करतो की साहेबांचं पुष्प आणि श्रीफळ देऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्थेचे विश्वस्त सन्माननीय संजय शिंदे सर यांचे स्वागत राजे मॅडमनी करावे असं मी त्यांना विनंती करतो. आणि सर्व उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आपण सर्व विद्यार्थी यांचं मी शब्दसुमनाने पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काही गोष्टी यातल्या माहीत नाहीत. 36 वर्षाचा कालावधी तर तुम्हाला काही माहीत नाही, परंतु जे वरिष्ठ लोक आहेत गावातील, त्या गावातील लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत की आपल्या गावामध्ये 7वी पर्यंत पूर्वी मराठी शाळा होती. तिथून पुढचं शिक्षण मुलींचं थांबत होतं. काही मुलं साताराला जात होती, काही मुलं वडोदला जात होती, परंतु आपल्या गावामध्ये एखादं विद्यालय असावं असा विचार संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग शिंदे आणि त्यांचे सगळे सर्व सहकारी ट्रस्टी यांनी केला आणि 2 ऑगस्ट 1989 या विद्यालयाची स्थापना झाली. अतिशय एकच वर्ग होता सुरुवातीला, 48 विद्यार्थी होते. इयत्ता 8वीचा वर्ग इथं माळावरती एका घरामध्ये तो वर्ग सुरू केला. कालांतरानंतर 8वीचा 9वी वर्ग झाला, 9वीचं 10वी झाले. त्याच्यानंतर मग 5वीला मान्यता आली. साहेबांच्या कंपनीच्या शेजारी छोट्याशा शेडमध्ये त्या ठिकाणी शाळा भरू लागली. त्यानंतर इमारतीची गरज भासू लागली. ही भव्य दिव्य अशी इमारत जी आहे ती इमारत संस्थेच्या साहेबांनी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून या ठिकाणी कंपनीच्या माध्यमातून ही इमारत ही मोठी उभी केली. 30-35 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, लक्षात ठेवा मुलांना. तर अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे विद्यालय सुरू झालं आणि हळूहळू त्याची प्रगती होत गेलेली आपल्याला बघायला मिळते. या विद्यालयामधून आजपर्यंत साधारणतः 2000 ते 2200 विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत. बाहेर पडलेले जे विद्यार्थी आहेत ते बाहेर पडलेले विद्यार्थी चांगल्या ठिकाणी त्या ठिकाणी कार्यरत आहेत. आत्ताच आम्ही संजय शिंदे यांची कन्या या ठिकाणी होती. शेताचा विषय आम्ही 5 मिनिटापूर्वी बोललो
ती देखील अतिशय चांगल्या ठिकाणी चांगल्या कंपनीमध्ये पुण्याला जॉब करत आहे. असे सगळे विद्यार्थी या ठिकाणून बाहेर पडलेले आहेत. त्या ठिकाणी ते चांगल्या पोस्टवरती काम करत आहेत आणि आम्हाला सांगायचा एक अभिमान वाटतो की ते विद्यार्थी माघारी वळून देखील बघत आहेत. कारण जे माजी विद्यार्थी आहेत ते माजी विद्यार्थी माझं काम झालं शिकणे म्हणून ते पुढे गेलेले आहेत, ते त्यांनी माघारी वळलेले. म्हणूनच आपण गेल्या 2-3 महिन्यामध्ये जवळजवळ 6 माजी विद्यार्थ्यांचे स्नेह मेळावे या ठिकाणी आयोजित केले आणि प्रत्येक बॅचनं आपल्याला एक चांगली वस्तू या शाळेसाठी दिलेली आहे. तुम्ही जे संगणक आहेत ते संगणक रूम त्या ठिकाणी अद्ययावत करण्याचं काम एका बॅचने केलं. प्रत्येक बॅचनं एक स्मार्ट टीव्ही दिलेला आहे. अशा पद्धतीनं ही मुलं देखील माघारी वळून बघत आहेत. अजूनही काही मुलं माझ्या संपर्कात आहेत, ते देखील आपल्याला शाळेला आपल्या भेटवस्तू देणार आहेत. तर इथून आम्ही फक्त पुस्तकी ज्ञानानं मुलं बाहेर पाठवलेली नाहीत, तर त्यांच्यावरती संस्कार केलेले आहेत. आई वडिलांनी ज्या पद्धतीने मुलांची जपणूक केलेली असते त्या पद्धतीने आम्ही त्यांची जपणूक केलेली आहे. त्यामुळे ते माघारी वळून बघत आहेत आणि तेच आपल्या शाळा माऊलीला विसरलेले नाहीत. अशा पद्धतीने तुम्हालाही मुलांना पुढच्या भविष्यामध्ये ते काम करायचं आहे आणि या शाळा माऊलीकडे माघारी वळून बघायचं आहे. शाळेकडे बघायचं आहे, गावाकडे बघायचं आहे. मी एक उत्तम भारतीय नागरिक आहोत हा दृष्टिकोन देखील डोळ्यासमोर ठेवायचा आहे आणि पुढे वाटचाल करायची आहे. मार्क 99% मिळाले म्हणजे मुलगा सक्षम झाला नाही, तर तो सुसंस्कारित असेल तरच तो सक्षम झालेला असणार आहे. या विचारानं आपण या ठिकाणी पुढे जायचं आहे. आपली शाळा या शैक्षणिक वर्षामध्ये शाळा 16 जूनला सुरू झाली. त्या पहिल्याच दिवशी नवगतांचं आपण स्वागत केलं. या कार्यक्रमासाठी वेतन पत्रिकाचे अधीक्षक सन्मान्य सुनील शिकरे साहेब या ठिकाणी उपस्थित होते. तुम्हाला पाठ्यपुस्तकं वाटप करण्यात आली पहिल्याच दिवशी आणि एक आनंदाचा दिवस आणि तुम्हाला भेटवस्तू देखील आपल्या विद्यालयाकडून देण्यात आल्या. आणि पहिला दिवस आनंदाचा, जी नवीन मुलं या विद्यालयामध्ये आली ती मुलं जड पावलाने येऊ नयेत, दुःखी होऊन येऊ नयेत म्हणून आनंददायी वातावरण आम्ही या ठिकाणी निर्माण केलं. गेट पासून वाजत गाजत त्यांना विद्यालयापर्यंत आणलं आणि त्यांना दुपारी मिष्ठान्न देण्यात आलं. अशा पद्धतीने आपले हे शैक्षणिक वर्ष सुरू झालं. त्याच्यानंतर आपल्याकडे शिक्षण परिषद झाली, योग दिन झाला, वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी झाले. परत शासनाचे काही वेगवेगळे उपक्रम आपण राबवतोय. आता येऊ घातलेले 15 ऑगस्टचा कार्यक्रम असणार आहे, त्याच दरम्यान आपली चाचणी होणार आहे. हे रुटीनचे कार्यक्रम जे आहेत ते अतिशय व्यवस्थितपणे आपण नियोजनबद्ध पद्धतीने पुढे चालू ठेवत आहेत आणि याच्यातून एकंदरीत तुमचा सर्वांगीण विकास व्हावा हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर आमच्या असतो. यासाठी आपल्याला संस्थेची साथ मोठी आहे. आपले सर्व शिक्षक लोक या ठिकाणी अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी कामकाज करत आहेत, 100% वेळ देत आहेत या ठिकाणी. त्यामुळं तुमचा विकास हा निश्चितच होणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिस्तबद्ध पद्धतीने आपलं काम चाललेलं आहे. सिंगल कुठली एक तक्रार आपली राहत नाही आणि आम्ही ती होऊन देणार नाही. जर तसंच चिन्ह दिसलं तर आम्ही पालकांना या ठिकाणी बोलवत असतो आणि ती तक्रार काय करत असतो, पूर्णपणे निपटवून काढत असतो. तर अशा पद्धतीनं हसत खेळत आणि आनंददायी हे वातावरण या ठिकाणी आहे. आपणाला मी पुन्हा एकदा या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
पहिल्यांदा आपल्या शाळेचं जे नाव आहे ते ठेवताना पहिल्यांदा आमच्या समोर जे काय नाव आलं ते वडजाई देवीचं नाव आलं, कारण की आपण सर्वांची ग्रामदेवता आहे. त्याच्यानंतर दुसरा जो शब्द आला तो आदर्श आला. आता आदर्श शब्द घेण्यामध्ये अपेक्षा अशी होती की इथून तयार होणारा प्रत्येक मुलगा, प्रत्येक मुलगी आणि इथं असलेली सर्व संस्कृती ही आदर्श राहावी या दृष्टीनं हा आदर्श शब्द घेतलेला आहे. त्यानंतर पुढं विद्यालय फक्त म्हटलेलं आहे, कारण महाविद्यालय म्हटलेलं नाही. याचं कारण असं आहे की आपल्याला पहिल्यांदा एका बेसिक गरजा ज्या असतात मुलांच्या त्या डेव्हलप करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर महाविद्यालयात जाताना त्यांना पूर्णपणे मोकळीक मिळावी आणि त्यांची प्रगती अशी झालेली असावी की तिथं गेल्यानंतर त्या सर्वांना आम्ही या शाळेतून याचा अभिमान वाटावा. अशा रीतीनं हे शाळेचं नाव आपण ठेवलं. 2 ऑगस्ट हा दिवस का निवडला? त्याचं कारण आहे की 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ साठे ही मोठी मोठी माणसं होती. तर त्या दिवशी त्यांचं नाव मोठं आपल्यापेक्षा खूप मोठं आहे, त्यांच्या बरोबरीनं आपल्या शाळेचं नाव व्हावं या दृष्टीनं आपण हा दिवस जो आहे 2 ऑगस्ट निवडला. 1989 म्हणजे आता 36 वर्ष आता झालेली आहेत, त्याच्यापेक्षा जास्त झालेली आहेत. या वर्षामध्ये शाळेमध्ये शिबे सरांनी सांगितलं की 2000हून जास्त मुलं आणि मुली ह्या शाळेतून शिकून बाहेर गेले आहेत. आणि याच्यामध्ये अभिमानाची गोष्ट अशी आहे की यापैकी कमीत कमी 1000 मुलं मुली हे ग्रॅज्युएट झालेले आहेत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये ते वेगवेगळे काम करत आहेत. आणि पर्टिक्युलरली मुली ज्या आहेत ह्या बहुतेक सातारा जिल्ह्यामध्येच आहेत. आणि त्यामुळं काय झाले की ज्या गावामध्ये ती मुलगी गेली त्या गावाची डेव्हलपमेंट करण्याचं काम ती मुलगी करते. पाठखळ एकाच गावाचा विचार न करता आम्ही जिल्ह्याचा विचार करतो. आणि ह्या ज्या मुली बाहेर जात आहेत त्यांनी त्यांचा ठसा त्या गावावरती उठवलेला आहे हे आम्ही अभिमानानं सांगतो. अशा रीतीनं ही शाळा सुरू झाली. या शाळेचा जो निकाल आहे तो जवळजवळ 30 वर्षामध्ये 18 ते 19 वर्ष हा 100% निकाल लागलेला आहे. आता त्याच्यामध्ये ज्या वर्षी निकाल कमी लागला त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे येणारी जी मुलं आहेत त्यामध्ये काही मुलं अशी असतात की ती त्यांची बुद्धिमत्ता कमी असते. पण आपल्या शाळेची एक परंपरा आहे की कुणाचाही 10वीचा जो पेपर परीक्षा जायची संधी असते ती कुणाची डावलायची नाही. यामध्ये आलेल्या प्रत्येक मुलाला हा फॉर्म दिला जातो, त्याच्यातून केलं जातं. त्यामुळे एखाद्या वर्षी अशी मुलं एखाद दुसरा मुलगा नापास झाले पण कधीही 100%चा निकाल हा 90%च्या आत आलेला जाईल ही एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि हे सगळं घडत असताना आपल्या शाळेच्या माजी मुख्याध्यापिका पवार मॅडम आणि आत्ताच्या श्री शिबे सर यांनी हे गेल्या 36 वर्षामध्ये शाळेची खूप चांगली प्रगती केली आहे. त्याचबरोबर इथं असलेले शिक्षक जे आहेत त्यापैकी काही शिक्षक रिटायर होऊन गेले, काही शिक्षक आज आहेत पण ज्यांची सर्व्हिस 25 वर्ष 30 वर्षापर्यंत होत आलेली आहे. अशा ह्या सर्व शिक्षकांचा हा परिपाक म्हणून ही शाळा आधीच उभी आहे. ही शाळा उभी करत असताना आपल्या शाळेतील काही विद्यार्थी हे राष्ट्रपती पारितोषिकापर्यंत पोहोचलेले आहेत, कारण राष्ट्रपती पारितोषिकं पण मिळालेली आहेत. हे झालं पाठीमागचं. आता याचबरोबर आणखी एक पाठीमागची गोष्ट म्हणजे की ही शाळा सुरू करताना आम्हाला ज्या लोकांची साथ मिळाली त्यामध्ये बळीराम शिंदे आबा यांचा एक गुणधर्म होता किंवा त्यांचा एक चांगला गुण होता की लोकांना देत राहायचं. तोच गुण सर्वांनी घेत राहावा या दृष्टीनं आपण त्यांची निवड केली होती. त्यानंतर आपल्याकडे होते मच्छिंद्र शिंदे. त्या माणसाची शिस्त की ज्यांनी त्यांना पाहिलेलं आहे तो माणूस कशा शिस्तीनं राहत होता ते सर्वांनी पाहिलेलं आहे. आणि हे पाहत असताना त्यांची शिस्त आपल्या इथं बऱ्यापैकी मुलांच्यामध्ये आणि शिक्षकांच्यात आलेली आहे. त्याच्यानंतर तिसरे होते आमचे हरिभाऊ शिंदे. हरिभाऊ शिंदे म्हटलं की थोडीशी शिक्षकांच्या मनामध्ये भीतीची भावना होती. त्याचं कारण काय की ते आले की पहिल्यांदा लोकांना किंवा शिक्षकांना बोलणं, आता बोलण्यामध्ये विनाकारण नव्हे तर ते बोलणं करत असताना त्यांच्यात सुधारणा व्हावी, त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट व्हावी या दृष्टीनं ते काम करत होते. त्यानंतर आपल्या गावचे दुसरे होते मारुती पाटील. मारुती पाटलांनी काय केलं तर ह्या शाळेला जी जागा आहे ही मिळण्यामध्ये अनंता शिंदे आणि मारुती पाटील ह्या दोघांनी प्रयत्न करून ही जी गावरांची जमीन होती ती जवळ 40 एकर जमीन होती. ही 40 एकर जमीन आपण आपल्या ट्रस्टला
ट्रान्सफर केली आणि ही ट्रस्टची जमीन झाली. त्यामुळं काय झालं की इथं आपण वेगवेगळे डेव्हलपमेंट करायला सुरुवात केली आणि या माध्यमातून मारुती शिंदे आणि अनंत शिंदे यांचे उपकार आम्ही कधी विसरू शकणार नाही. त्यानंतर शिवाजीराव गुलाबराव शिंदे हे नुकतेच निवडले. ते एका शाळेवरती मुख्याध्यापक होते. त्यांनी त्या शाळेची खूप चांगली प्रगती केली. इथं आल्यानंतर देखील ते बऱ्याच गोष्टी इम्प्रूव्हमेंटसाठी करत होते आणि सर्वात शेवटी ज्यांचं नाव मला घ्यावं लागेल ते म्हणजे आपले तुकाराम गुरुजी. या शाळेचे सचिव म्हणून त्यांनी काम केलं. गुरुजींची शिस्त आणि त्यामध्ये दररोज शाळेमध्ये येणं आणि इथं मुख्याध्यापक असतील, शिक्षक असतील, मुलं असतील यांना मार्गदर्शन करणं. त्याचबरोबर त्यांच्यामुळं आपल्या शाळेतील तुम्ही जर पाहिलं की आपल्या शाळेतील बऱ्याच मुलांची अक्षर हस्ताक्षर हे खूप चांगले आणि त्याची सुरुवात ही तुकाराम गुरुजींच्या माध्यमातून झाली. त्याचं कारण असं की ते मला स्वतःला शिकवायला होते आणि त्यावेळेस त्यांनी तुमच्या अक्षराचं महत्त्व काय असतं हे आम्हाला सांगितलं. चांगलं अक्षर कसं काढायचं हे त्यांनी शिकवलं. त्यामुळं अक्षर आमच्या वेळेलाही काही लोकांची चांगली झाली. त्यामध्ये मला वाटतं मी एकटाच अपवाद असा आहे की माझं अक्षर अजिबात सुधारलेलं नाही. तर ही जी अक्षर सुधारणा झाली ही तुकाराम गुरुजींच्यामुळे झाली आणि असे हे जे 7 लोक होते ते आज आपल्यात नाहीत. त्याबद्दल मी त्या सर्वांना पुन्हा एकदा आठवण करतो आणि श्रद्धांजली वापर. यानंतर आपल्याला जे पुढं जायचं आहे ते आता पुढच्या पिढीकडे यायचं आहे. आता पुढची पिढी म्हटलं की आता तुम्ही लोक आहात. तर तुम्हाला आपल्या ह्या शाळेमध्ये अजून खूप बदल करायचे. आज आपली शाळा जी आहे ती माझी अपेक्षा अशी आहे की आपल्या शाळेची 5 मुलं हे 90%च्या वर मार्क मिळवून 10वीमध्ये पास होणं अपेक्षित आहे. तर ते एक आता आपल्याला अचीव करायचं आहे आणि त्यासाठी ही जबाबदारी यावर्षी 10वीच्या मुलांची होते, पुढच्या वर्षी 9वीची आहे. अशी प्रत्येक वर्गावरती जबाबदारी आहे. जो वर्ग यशस्वी होईल त्या आपण एक संस्थेच्या वतीनं एक बक्षीस ठेवलं आहे. ते बक्षीस पण सर्वांनी जाहीर केलं आहे. त्या दृष्टीनं जास्तीत जास्त मुलांनी आपलं पर्सेंटेज कसं वाढवायचं याचा प्रयत्न करायचा आहे. आणि त्याचबरोबर एक आयुष्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे तर यामध्ये आजच एक मी सचिन बानुगडे म्हणून यांची एक कथा ऐकत होतो. कथा म्हणजे व्हिडिओ होता तो. त्या व्हिडिओमध्ये त्या माणसाने स्वतःच्या आयुष्याची सुरुवात ही एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून सुरू केली. वेटर्सची नोकरी त्याला सोडावी लागली. त्यानंतर त्यानं पेपर वाटायचं काम सुरू केलं आणि त्याचीच पुन्हा जी काही स्वतःची प्रगती तो करत केला. आज त्याचा वार्षिक उलाढाल 3000 कोटीच्या वर आहे. हा माणूस कुठलाही तर खेड्यातून आलेला आहे. त्याच्याकडे शिक्षण होतं का तर नव्हतं आणि असं असताना हा मोठा होऊन गेला. आणि आत्ता तुम्हाला पाहिलं तुम्ही कधी वाचलं तर SP एंटरप्राइज म्हणून एक संस्था आहे. त्या माध्यमातून त्यांनी ज्या अकॅडमी सुरू केलेल्या आहेत त्याची संख्या 100च्या वर आहे. अशा रीतीनं आपल्याला व्यवसायामध्ये खूप स्वतःची प्रगती करता येते आणि ही प्रगती करण्यासाठी आजचा दिवस मला वाटतं प्रत्येकाने ठरवायला पाहिजे की आपल्याला काहीतरी आयुष्यात करायचं आहे. जे तुम्ही ठरवता ना ते कुणीही करू शकत नाही. तुमच्या मनाने ठरवायला मला हे व्हायचं आहे आणि तुम्ही हे आज ठरवलं तर त्याचा जर ध्यास घेतला तर तुम्हाला पुढे जाता येईल आणि त्याच्यात तुम्हाला खूप मोठा होता येईल. यासाठी फक्त आपल्याला काही पथ्य पाळायची आयुष्यामध्ये पुढे येताना आपल्याला काही पथ्य पाळायची. त्या पथ्यामध्ये पहिलं जे पथ्य आहे ते आत्ता आपल्या गाण्याच्या माध्यमातून ऐकलं. इतरांना आनंद द्या. ते तुम्ही जे जे काही काम कराल त्यामुळे कुणालाही दुःख होणार नाही या दृष्टीने तुमची वागणूक असली पाहिजे. आणि आनंद देत असताना तुम्ही करमणूक करा असं नाही पण त्याचे जे काही अडचणी असतील त्याला मदत करा आणि त्याच्यातून इतरांना आनंद द्या. हे पहिलं तुमचं सूत्र असलं पाहिजे. त्याचबरोबर दुसरं जे सूत्र आहे त्याच्यामध्ये टाईम इज मनी. आज तुमच्याकडे पैसे नसतील पण तुमचं आयुष्य जे आहे ते आज 12 वर्ष 14 वर्ष 15 वर्ष आहे आणि ते सर्व 80 वर्षापर्यंत किंवा 50 वर्षापर्यंत असेल तर तो जो काळ आहे तो प्रत्येक मिनिट प्रत्येक सेकंद हे पैसा आहे असं मान्य करून आपण जायचं. म्हणजे वेळेची जी सवय आहे ती प्रत्येकाला लावून घेणं गरजेचं आहे. ज्यांना हे वेळ कळत नाही किंवा जो माणूस आयुष्यात म्हणतो की मला वेळ नाही तो माणूस कधीही यशस्वी होत नाही. हे कायमस्वरूपी तुमच्या लक्षात ठेवा. त्याप्रमाणे तुमची वाटचाल होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आयुष्यामध्ये मोठी स्वप्न बघायची. आज माझे वडील हे शिक्षक आहे, माझे वडील हे शेतकरी आहे आणि मी
कुणाची स्वप्न पाहिजे. समजा तुम्हाला राजकीयाचे असेल तर त्यांनी नरेंद्र मोदीची स्वप्न बघावी. त्याला कुणाला उद्योगधंद्यामध्ये येत आहे त्यांनी अडाणीची स्वप्न बघावी. अडाणी हा माणूस देखील असाच खेड्यातून आलेला आहे. आज तुम्हाला सांगतो की भारतामध्ये जे काही मोठे उद्योगपती आहेत त्यापैकी जवळजवळ 90% उद्योगपती हे खेड्यातून आलेले आहेत. तर अशा रीतीने तुम्ही स्वतःची स्वप्न जी आहेत ती स्वप्न मोठी पाहायला शिकलं पाहिजे. आणि चौथा जो गुण आहे तो म्हणजे कायमस्वरूपी सकारात्मक व्हायचं. कुठलीही गोष्ट घडली तर त्याच्या निगेटिव्ह पार्टचा कधी विचार करायचा नाही. जी गोष्ट घडते की नाही ती तुम्हाला घडवण्यासाठी असते आणि त्याच्यातून तुमचं आयुष्य बदलणार असतं. मग ती चांगली असो वाईट असो त्याच्यातून सकारात्मक घ्यायला शिकणं गरजेचं आहे. सकारात्मक आपण जर घेतलं तर त्याच्यातून आपली नक्की प्रगती होऊ शकते. आणि पाचवा जो मुद्दा आहे तो म्हणजे आयुष्यामध्ये कुणालाही दोष देऊ नका. म्हणजे डोंट ब्लेम एनीबडी. जे तुम्ही हे करताना काय झालं की मला मार्क कमी पडले, का पडले, मला शिक्षकांनी नीट शिकवलं नाही. समजा मला 4 पैसे मिळाले, तुम्ही आईवडिलांनी दिले नाही की नाही, त्याच्यामध्ये त्यांना ब्लेम द्यायचं त्यांनी का दिले नाही हा विचार करा. तुम्हाला मार्क कमी पडले याचं कारण शिक्षक नसतात तर तुम्ही स्वतः असता. तुम्ही अभ्यास केला का याचा विचार करा. तो जर अभ्यास केलेला असेल आणि तो प्रामाणिकपणे केला का हा जर केलेला असेल तर नक्की तुम्हाला चांगलं यश मिळतं. तर याच्यामध्ये आयुष्यामध्ये कुणालाही दोष देऊ नका असे हे जे 5 मुद्दे आहेत हे जर तुम्ही आयुष्यात पाळले तर तुम्ही नक्की मोठे होणार आहे. आणि आता जर तुम्ही पाहिलं की तुमच्याकडे आता काय आहे आणि काय नाही. तुमच्याकडे सगळं आहे, पैसे नसतील पण तुमच्याकडे शरीर आहे. याच्यामध्ये तुमचे 2 डोळे चांगले, तुम्हाला चांगले 2 पाय 2 हात आहेत. त्याच्यानंतर आपला जो मेंदू आहे तो विचार करण्याच्या परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही असताना तुम्हाला कुठलीही कमतरता नाही. याच्यामध्ये आता मी तुमच्या इथला जो आहे अर्जुन तुमच्या समोरचं एक उदाहरण आहे. या मुलाला डोळे नाही तर तो तुमच्याबरोबर शिकतो. तुमच्या माहितीसाठी त्याची आत्ता निवड मुंबईला एक स्पर्धा झाली होती. त्या स्पर्धेमध्ये त्याला जायला मिळालं. त्याचं कारण काय झालं की त्यानं केलेली प्रगती आणि ही प्रगती तो ज्या पद्धतीने करतो हे करत असताना तुमच्याकडे एक लक्षात ठेवायचं की आपल्याकडे 5 इंद्रिय आहेत त्यापैकी एक त्याचं कमी आहे पण 4 इंद्रिय आहेत ती खूप चांगली आहे. तुमच्याकडे 5च्या 5 चांगले आहेत. मग तुम्ही आपण काय करतो की ज्यांना डोळे आहेत ते आपण डोळे बंद करून कामं करतो. डोळे बंद करतो नाही फक्त आपल्याला दिसतं आजूबाजूला काय, पण याच्यातलं चांगलं काय घ्यायचं आणि ज्या वाईट गोष्टी आहेत त्या विसरायच्या हे शिकणं गरजेचं आहे. आज तुम्ही विचार करा की मोबाईल तुम्ही वापरू शकता, तो वापरू शकतो का नाही, तर आपण का वापरायचा आणि त्याच्यामध्ये आपण कसं आपण स्वतःला सामावून घ्यायचं आणि मोबाईल वापरत असताना काय पाहायचं हे तुम्ही शिकणं गरजेचं आहे. त्याचबरोबर TV ही एक आपल्याला एक चांगली संकल्पना दिलेली आहे. कारण आमच्या वेळेत नव्हता पण आता आहे. तर याच्यातून चांगलं काय घ्यायचं ते पहा. चॅनल पाहताना कुठले बघावे, डिस्कवरी आहे, त्याच्यानंतर खूप चॅनल चांगले आहेत हे का पाहत नाही आपण आणि याच्यातून आपण डेव्हलपमेंट कशी करू शकत नाही हे पाहणं. आणि अशा रीतीने जर तुमची आयुष्याकडे एक चांगले नक्की तुम्ही जे ठरवाल ते तुम्ही करू शकाल याची मला खात्री आहे. तर त्या दृष्टीने तुमची प्रगती होत जावी अशी एक मी ईश्वरीने प्रार्थना करतो. त्याचबरोबर आपले एक आता पुन्हा एक आमची अपेक्षा आहे की माझी शाळा सुंदर शाळा. आज मुद्दाम हा विषय काढतोय मी कारण काय की आपण 30-36 वर्ष झाली आपल्या महाराष्ट्रामध्ये आता माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम चालू आहे. गेले 6 महिने मी आपल्या शिक्षकांशी याच्यावरती बोलतोय पण त्याच्यामध्ये तुमचा सहभाग देखील तितकाच महत्त्वाचा आहे. तर माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये आपल्या शाळेचा जो नंबर आहे तो महाराष्ट्रामध्ये पहिला यावा यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे. आणि ते करत असताना गावडे सरांनी आता जे काही संकल्पना मांडलेली आहे त्याच्यामध्ये YouTube चॅनल, त्याचबरोबर वेबसाईट आणि फेसबुक हे जर आपल्या शाळेतली प्रत्येक मुलाचं आणि शाळेची जी वेबसाईट डेव्हलप होईल ती जर लोकांच्या समोर आली तर आपल्या शाळेत काय चालतं हे जगाला कळेल. काय होतं की आपण सगळं करतो म्हणजे तुम्हाला माहिती आहे का मराठीमध्ये एक म्हण आहे की बोलणाऱ्याचे खडे पण विकतात आणि जो बोलत नाही त्याचं काय सोनं पण विकलं जात नाही. तर ते असं आहे की आपलं जे करणं आहे ते जगाला सांगणं यासाठी आता सोशल मीडिया हा खूप चांगला मीडियम आहे. तो प्रत्येकाने शिकणं गरजेचं आहे. आज इथं त्यांनी सांगितलं की आपल्यापैकी काय कॉम्प्युटर खराब आहे ते आपण नक्की करून घेऊ. गरज असेल तर अजूनही वाढवून देऊया कारण संस्था त्यासाठी सक्षम आहे.
तर हे करत असताना फक्त त्याचा उपयोग तुम्ही करायला शिकलं पाहिजे. आज काय होतं की तुम्हाला परिस्थिती अशी आहे की समजा तुम्ही एखाद्या मोठ्या शहरात गेला तर तुम्हाला त्या नोकरीच्या ठिकाणी किंवा शाळेच्या ठिकाणी जाण्यामध्ये अडचणी खूप आहेत. तुम्हाला त्या अडचणी नाहीत. इथून घरी जायचं म्हटलं तर अडचणी आहेत आणि सुरक्षितता ही मुख्य करून आपल्या सर्वांच्या दृष्टीने चांगली आहे. तर तुम्ही येऊन एक तासभर आधी किंवा नंतर किंवा मधल्या वेळामध्ये आपण आपलं काम करत असताना एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी आहे, इतर गोष्टीवरती आपण काम करणं गरजेचं आहे. त्याच्यातून तुम्हाला संधी आहे, या संधीतून तुम्ही तुमचं स्वतःचं सोनं करून घ्यायचं आहे. सोनं करून घ्यायला दुसरं कुणीही येणार नाही. तुमचं स्वतःचं सोनं होण्यासाठी आयुष्यामध्ये प्रयत्न करायचा आहे. आपली शाळा सुंदर करूया आणि आपल्या शाळेचा निकाल 90% वरची 5 मुलं मिळावी ही अपेक्षा जी आमची संस्थेची आहे ती पूर्ण करावी आणि ती पूर्ण होईल अशी मला खात्री आहे. मी ईश्वराची प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेबांनी जे आपल्याला आव्हान दिलेलं आहे त्याचा आपण स्वीकार करूया आणि त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करूया. पुन्हा एकदा साहेबांसाठी टाळ्या वाजवायच्या. आज या कार्यक्रमाला मला अध्यक्ष म्हणून परवानगी दिली त्याबद्दल मी संयोजकांचं आभार मानतो. आज श्री वडजाईदेवी आदर्श विद्यालय शिंदे साहेबांच्या माध्यमातून लावलेलं एक छोटंसं रोपटं त्याचा झाला हा वटवृक्ष तो असाच कायम तेवत राहावा व त्याला जे मिळत असलेली शिक्षक लोकांची साथ ती अशीच कायम राहावी याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो व मी 36व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. बसा. आता आपला शेवटचा एक छान अजून एक छोटासा कार्यक्रम राहिलेला आहे. सगळ्यांना माहितीच आहे शाळेचा वर्धापन दिन आहे, वाढदिवस आहे, आपण केक वगैरे कापतो पण तो आभाराच्या नंतर आणि तुम्हाला खाऊ पण वाटप होणार आहे आभाराच्या नंतर. तेव्हा छानपैकी ताट बसा जरा. 2 मिनिटाचाच कार्यक्रम राहिलेला आहे. तर आज आपण या ठिकाणी आपल्या विद्यालयाचा 36वा वाढदिवस साजरा केलेला आहे आणि या विद्यालयाच्या ह्या रोपट्याचा वटवृक्ष होण्यामागे जे सप्तर्षी आहेत ज्यांचा उल्लेख अथा साहेबांनी केला त्या सर्वांचा या शाळेच्या विकासात जो वाटा आहे त्यांचे प्रथमतः मी ऋण व्यक्त करते आणि ह्या भावी वाटचालीसाठी आपल्या विद्यालयाची प्रगती अशीच वाढत जाऊ, प्रगतीचा आलेख आणि यशस्वी होत जाऊ सर्व विद्यार्थी अशा शुभेच्छा देते आणि आभाराकडे वळते. तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या श्री वडजाईदेवी शैक्षणिक ट्रस्टचे विश्वस्त माननीय श्री संजय विठ्ठल शिंदे यांनी आपल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि आपल्या विनंतीस मान देऊन अध्यक्षपद भूषवले. त्याबद्दल मी त्यांच्या विद्यालयाच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार मानते. त्यानंतर आपल्या श्री वडजाई देवी शैक्षणिक ट्रस्टचे अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री माननीय श्री पांडुरंग शिंदे साहेब यांनी आपल्याकडून एक अशी विनंती केलेली आहे आपल्याला विद्यार्थ्यांना की 5 मुलं तरी 90च्या पुढे यायलाच पाहिजेत. मग त्यांची त्या अपेक्षा आपण पूर्ण करायच्या. आजच्या दिवशी आपण असा संकल्प करूया. हे 10वीसाठी एक आव्हान आहे आणि आव्हान पण आहे. म्हणजे आम्ही आव्हान करणार अभ्यासाचं आणि साहेबांचं आव्हान तुम्ही स्वीकारायचं आहे आणि त्या आव्हानास आम्ही पात्र ठरू असं तुमच्या सर्वांच्या वतीने मी सांगते. अपेक्षा पूर्ण करू म्हणून आणि त्यांचंही विद्यालयाच्या वतीने मी आभार व्यक्त करते. त्याच नंतर श्री वडजाईदेवी विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री सिबे सर यांनीही आपल्याबरोबर 2-3 दिवस उभं राहून स्वतः सर्वांकडून सर्व कामे पार पाडून घेतली. अगदी स्वच्छतेपासून सर्व वैयक्तिक त्यांनी उभं राहून पाहिलं आणि हे नीटनेटकं कार्यक्रम पार पाडण्यासाठी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं. त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानते. त्याचबरोबर विद्यार्थी सगळ्यात खास म्हणजे 5वी 6वीचे विद्यार्थी ज्यांनी 2च दिवसात आपलं नृत्य छान बसवलेलं आहे. नाट्यछटा इथं सांगणारी विद्यार्थिनी, कविता सादर करणारी आणि भाषण करणारी विद्यार्थिनी त्यांचेही मी विद्यालयातर्फे आभार व्यक्त करते. तसेच
इतर जे सजावट आहे विद्यालयाचे, आपला आज वाढदिवस आहे त्यामुळे अत्यंत उत्साहाने सर्वांनी सहभागी होऊन, अगदी सकाळी शनिवारी काही काही मुलं खूप उशिरा येतात, पण आज खूप लवकर आलेले काही विद्यार्थी आणि वर्गात येऊन वर्ग स्वच्छ करून अगदी तोरण वगैरे म्हणजे सजावट, आजचा दिवस मंगलमय केला, रांगोळ्या काढल्या मुलींनी, खूप छान फलक लेखन केलं. त्या सर्वांचे मी मनापासून विद्यालयातर्फे खूप 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 आभार मानते. त्याचबरोबर गावडे सरांनी पण आपलं आयुष्याची सुरुवात कशी छान झाली ते इथं तुम्हाला सांगितलं, त्याबद्दल त्यांचेही आभार. सर्व विद्यालयातील सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी यांचाही या सर्वांमध्ये सहभाग आहे, त्यांचेही मी विद्यालयातर्फे खूप 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 आभार मानते. आणि आपला कार्यक्रमाचा इथं संपलेला आहे असे जाहीर करते.